शिवसेना खासदार संजय राऊत पुन्हा जाणार जेलमध्ये। भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी पेशाने केमिस्ट्री प्राचार्य डॉक्टर मेधा सोमय्या यांनी केलेल्या मानहानीच्या आरोपांप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना माझगाव न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवून 15 दिवसांची शिक्षा सुनावली व राऊत यांना न्यायालयाने 25,000 रुपये दंड सुनावताना ही रक्कम मेधा सोमय्या यांना अब्रू नुकसाची भरपाई म्हणून देण्याचेही आदेश दिले। मेधा सोमय्या यांनी केलेले आरोप आपल्याला मान्य नाहीत, असे राऊत यांनी सांगितल्यानंतर त्यांच्यावर या प्रकरणी खटला चालवण्यात आला। या प्रकरणी गुरुवारी निकाल देताना न्यायालयाने मेधा सोमय्या यांची तक्रार योग्य ठरवली। तसेच राऊत यांना मानहानीच्या फौजदारी तक्रारीत दोषी ठरवून 15 दिवसांची शिक्षा सुनावली। डॉक्टर मेधा सोमय्या यांनी राऊत यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता। राऊतांचे आरोप बदनामीकारक पुराव्यादाखल सादर केलेली कागदपत्रे, चित्रफितींचा विचार करता राऊत यांनी डॉक्टर मेधा सोमय्या यांच्या विरोधात बदनामीकारक वक्तव्य केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे। त्यांनी केलेले विधान मोठ्या प्रमाणात नागरिकांनी ऐकले आणि वर्तमानपत्रातून वाचले। राऊत यांच्या वक्तव्यामुळे डॉक्टर मेधा सोमय्या यांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचली असल्याचे त्यांनी सादर केलेल्या पुराव्यातून सिद्ध होते। त्यामुळे राऊत यांना मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवून शिक्षा करत असल्याचे न्यायालयाच्या न्यायमूर्ती आरती कुलकर्णी यांनी आदेशात म्हटले आहे। संजय राउत को 15 दिन की सजा सुनाई गई, उसको कस्टडी में लिया गया है। 25,000 रुपया जुर्माना जो उन्होंने कंप्लेंट प्रोफेसर डॉक्टर मेधा सोमय्या को देना पड़ेगा। इनके डिजिटल न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक मिलिंद कडू अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी आजच सबस्क्राईब व लाईक करा इनके डिजिटल न्यूज महाराष्ट्र चॅनलला।